जय श्री कृष्ण. मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण इकडे चटकदार असे टोमॅटोचे सूप कशा पद्धतीने केले आहे तर याची संपूर्ण रेसिपी आपण पाहणार आहोत. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. चला तर बघूया. तर इकडे मी 4 मोठे टोमॅटो लालसर छान पिकलेले असे कापून घेतलेले आहेत. जाडसरच कापलेले आहेत, मोठे मोठे तुकडे केलेले आहेत. त्याच्यानंतर एक तेजपत्ता घेतलेला आहे, 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, थोडासा कांदा, अर्धा कांदा घेतलेला आहे कापून. त्याच्यानंतर लसणाच्या पाकळ्या 4-5 घेतल्यात, छोटासा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि 4-5 काळी मिरी घेतलेली आहे. तर हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. त्यात आपण इकडे कढई गॅसवर ठेवली गरम करायला. त्याच्यामध्ये थोडंसं बटर छान वितळलं की त्याच्यामध्ये तेजपत्ता तसेच मिऱ्या हे सगळं साहित्य बटरमध्ये थोडंसं परतून घेणार. तर असं गरमागरम सूप टोमॅटोचं केलं ना, खूप छान लागतं चवीला. अगदी हॉटेलसारखी चव होते. आता छान परतून घ्यायचं त्याच्यावर नरम होईपर्यंत. हे चवीला पण खूप छान लागतं. तशा प्रकारे मीडियम गॅसवरती सगळं हे परतून घ्यायचं. हे छान परतलं. थोडासा हिंग पण टाकला मी. मग त्याच्यावरती आपण कापून ठेवलेले टोमॅटो टाकून घेणार. थोडासा कांदा अजून नरम झाला की छान आता कांदा नरम झालेला आहे. टोमॅटो पण टाकून घेतले. असेच मंद गॅसवरती टोमॅटो पण छान परतून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकल्यामुळे लगेच टोमॅटो नरम होते. तसेच थोडीशी साखर चिमूटभर. साखरेमुळे टोमॅटो सूपला अगदी चव अगदी छानच येते. परत अजून थोडा वेळ परतून घ्यायचं. थोडा वेळ आता ह्याच्यावर 2 मिनटं आपण झाकण ठेवणार. बघा छान टोमॅटो नरम झालेले आहेत. आता याच्यामध्ये थोडंसं कोथिंबीर पण टाकून घेतली आहे. परत थोडा वेळ झाकण. छान शिजत आलेत. तुम्ही असं कुकरला पण शिजवून घेऊ शकता, पण हे अशा पद्धतीने केलेलं सूप चवीला खूपच चटकदार लागतं. आता थोडंसं गरम पाणी टाकलेले. आता गरम पाणी टाकून परत थोडा वेळ झाकण ठेवून त्याला शिजू द्यायचं. दोन ते 3 मिनटं छान त्याला शिजवून घ्यायचं. बघा आता छान शिजले टोमॅटो. मस्त शिजले. तर मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा. आता छान टोमॅटो एकदम शिजत आलेले आहेत. आता गॅस बंद केलेला आहे, थंड होऊ दिलं. त्याच्यातला तेजपत्ता आपण काढून घेऊया. हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं.
आणि वाटून घेऊया. हे बघा वाटून घेतलेले एका भांड्यावरती चाळणी ठेवून ते गाळून घ्यायचं. थोडंसं चमच्याने फिरवून घेऊया. त्याच्यानंतर परत एकदा ते टाकून थोडंसं मिक्सरला अजून फिरवून घ्यायचं. मग पूर्ण त्याच्यातला रस निघेल. वा, मस्त कलर आलेला आहे बघा, ओरिजिनल अगदी कलर. त्याच्यामध्ये काहीही टाकलेलं नाही आहे दुसरं. तर आता हे सगळं असं गाळणीवरती गाळून घ्यायचं व्यवस्थित. तुम्हाला त्याचे बी वगैरे आवडत असेल तर तुम्ही असंही करू शकता. छान गाळून घेतलेलं आहे. परत थोडंसं कढईमध्ये आपण त्याला एक उकळी काढून घ्यायची. वा, एकदम क्रीमी झालेलं आहे बघा. त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर वगैरे काहीही टाकलेलं नाही आहे. कढई गरम करायला ठेवून हे सूप त्याच्यामध्ये वतून घेऊया. त्याला छान एक उकळी काढायची. तुम्हाला हवं तर वरून मिरेपूड थोडीशी, तशी मिरी टाकलेलीच आहे, जिरेपूड टाकू शकता. अगदी छान घट्टसर आणि कलर वा मस्त झालेलं आहे. चवीला पण हे खूप छान लागतं सूप. तर तुम्ही नक्कीच करून बघा. वा, सुंदर. तर अशा प्रकारे हे छान सूप तयार आहे. तर आपण बाउलमध्ये काढून घेऊया. ओरिजिनल, त्याच्यामध्ये नाही क्रीम टाकलेली, काहीही नाही, तरी किती सुंदर कलर आलेला आहे आणि एकदम क्रीमी झालेलं आहे. वा, मस्त. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.